नमस्कार, स्वागत आहे तुमचे आईच्या राज्यात या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण सुंदर अशी अंडा कोरमाची रेसिपी करणार आहोत आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य इथे मी तुम्हाला दाखवते। इथे मी 2 कांदे घेतलेत रफली चिरून, आलं घेतले 1 इंच, एक 10-12 लसणाच्या पाकळ्या, एक 7 ते 8 काजू आणि तिखटसाठी मिरच्या तुमच्या चवीनुसार जितक्या हव्या तितक्या मी इथं 6-7 घेतल्यात, कोथिंबीर, हळद आणि लाल तिखट इतकं साहित्य आपण घेतले। चला आता आपण वाटण तयार करूया। इथं आपण कढई गरम करायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचे आणि याच्यामध्ये कांदा घालायचा। जो आपल्याला जास्त परतायचा नाही आहे, जितका आपण मटणला वगैरे करतो तेवढा नाही करायचा, आपल्याला हा थोडासा मऊ असा पडेल तेवढा आपल्याला करून घ्यायचा। याच्यामध्येच मी आलं पण टाकून देणार आहे आणि याच्यामध्ये लसूणच्या पाकळ्या तेवढं आपण फक्त थोडंसं भाजून घेणार आहे। याच्यामध्ये आता थोडंसं पाणी घालते। कांदा फक्त मऊ होईपर्यंत आपल्याला भाजायचा, नंतर आपण हे काढून घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपण मिरच्या घेतल्या होत्या, त्या मिरच्या पण आपण याच्यामध्ये टाकून द्यायच्या, म्हणजे त्या पण थोड्या भाजल्या जातील आणि आपला तिखटपणा कचवट नाही राहणार। हे जे आपण काजू घेतले होते, हे 6-7 काजू आपण याच्यामध्ये घालायचे, थोडंसं आपण मऊ होईपर्यंत भाजून घेऊ। इथपर्यंतच आपल्याला आता कांदा भाजायचा आहे। गॅस बंद करते। थोडासा कांदा मऊ झाला आहे, आता हे आपण सगळं वाटण काढून घेऊया आणि हे मिश्रण थंड झालं की आपण मिक्सरमधनं वाटून घेऊया। आता आपलं हे सगळं मिश्रण छान थंड झालं आहे, आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। वरून छान अशी हिरवीगार कोथिंबीर आणि आता आपण हे सगळं वाटून घ्यायचं। इथं आता आपण कढई गरम करत ठेवलेली आहे आणि इथे मी अंडी उकडून अशी घेतलेली आहे, 5 अंडी घेतली आहेत मी। आता आपण काय करायचं आहे, उकडलेल्या अंड्यांना अशा छान चिरा द्यायच्यात, म्हणजे आपले मसाले आतपर्यंत छान जातात। कढई आपली छान गरम झाली आहे, आता कढईमध्ये मी तेल घालून घेते। आपल्याला अंडे शॅलो फ्राय करायचे। आता आपण तेल गरम झाले, आधी सुरुवातीला आपण अंडी टाकून घ्यायची तेलामध्ये आणि वरून आपण थोडंसं लाल तिखट टाकायचं, आपले मसाले सगळे आतमध्ये जातील आणि थोडीशी हळद घालायची आणि मीठ, म्हणजे आपलं मीठ चांगलं अंड्यांमध्ये आतपर्यंत जाईल। आता आपली अंडी शॅलो फ्राय झाली आहे आणि आता आपण अंडी ही एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता याच तेलामध्ये मी थोडंसं बटर घालते आणि अजून थोडंसं तेल घालून घेते। बटर घातल्याने आपल्या अंड्या कोरम्याला खूप छान चव येते। आणि आता हे मगाशी केलेलं आपण वाटण जे होतं ते वाटण याच्यामध्ये घालून द्यायचं। आता आपला मसाला कच्चा आहे ना, तर कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे सगळं छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आता आपण काय करणार आहे, दही घालून घ्यायचं आहे। मी इथे 1 वाटी छोटी दही घेतले, हे दही घालायचं आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत। आता इथे गरम मसाला टाकते, 1/2 चमचा भर आहे हा, 1/2 चमच्याला थोडासा जास्त असेल आणि हा पण याच्यामध्ये छान परतून जाईल। आता आपण जी शॅलो फ्राय केलेली अंडी, ती अंडी याच्यामध्ये सोडून द्यायची। वरून थोडीशी कसुरी मेथी हातावर थोडीशी चोळून घ्यायची आणि छान असं मिक्स करायचं। चवीपुरतं मीठ, थोडीशी छान हिरवीगार कोथिंबीर, 2 मिनटं एक उकळी आली की आपली भाजी रेडी। आता आपली भाजी तयार झालेली आहे, गरमागरम अंडा कोरमा तयार आहे। वरून छान कोथिंबीर घालूया आणि भाजी खाण्यासाठी तयार।